अहिल्यानगरला ख्रिसमस निमित्त हजारो ख्रिस्ती बांधवांनी ऐतिहासिक ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये प्रार्थना करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या। नगर जिल्ह्यात ख्रिस्त संस्कृती खूप जुनी आहे। या ठिकाणी अनेक जुने चर्च आहेत। ह्यूम मेमोरियल हे 1833 साली स्थापन केलेले अतिशय जुने चर्च आहे। या चर्चचे बांधकाम दगडांमध्ये करण्यात आले असून भारतीय संस्कृतीनुसार याची बांधणी करण्यात आली आहे। या चर्चला वरील बाजूस मनोराऐवजी घुमट आहे। अमेरिकेतून आणलेले बेंच हे या चर्चचे वैशिष्ट्य आहे। याबरोबरच अमेरिकेतून संपूर्ण भारतात केवळ 5 बेल पाठवण्यात आल्या होत्या। त्यातील एक बेल या चर्चमध्ये आहे। त्यामुळे या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरून देखील भक्तगण येतात। आज येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांनी चर्चमध्ये गर्दी केली। चर्चमध्ये करण्यात आलेली सजावट आलेल्या भक्तगणांचे आकर्षण बनले। येशूची प्रार्थना करून आणि गीत गाऊन मोठ्या उत्साहात नाताळ हा सण साजरा करण्यात आला। परमेश्वराची स्तुती असो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना ही ख्रिस्ताचा जन्म उत्सव सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जाओ। विशेष करून ख्रिस्त आज 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला होता आणि तो या जगामध्ये येऊन त्यांनी आमच्यासाठी, जगाच्या पापासाठी त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे। तो या जगामध्ये आला ह्यासाठी की त्यांनी मनुष्याच्या जीवनामध्ये जी निराशा होती, मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख होतं, मनुष्याच्या जीवनामध्ये जे निरनिराळे आजाराने तो पछाडलेला होता, येशू ख्रिस्त यासाठीच या जगामध्ये आला। तो ह्या त्याच्या जन्माच्या द्वारे त्यांनी आमच्या जीवनामध्ये त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे, प्रीती दिलेली आहे, शांती दिलेली आहे आणि एक नवीन आशा दिलेली आहे। म्हणून आज सर्व ख्रिस्ती लोक ख्रिस्त जन्म उत्सवचा जे साजरा करत राहिलेला आहे त्याचं कारण म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे। आणि ह्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने प्रभू येशू ख्रिस्त हा परत येतोय आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी, ही सुवार्ता सांगण्यासाठी। आज सर्व ख्रिस्ती मंडळी या जगामध्ये या चर्चमध्ये आलेली आहे आणि देवाचं वचन त्यांनी सांगितलेले आहे। मी रेव्हरंड डॉक्टर सनी मिसाळ, अहमदनगर पहिली मंडळी D18 या मंडळीचा मी पालक आहे। अहमदनगर आत्ताचं सध्याचं जे अहिल्यानगर आहे हे ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरामध्ये 1833 मध्ये ब्रिटिश अमेरिकन मिशनरी आले आणि त्यांनी ह्या अहमदनगरमध्ये एक मंडळी स्थापन केली आणि त्या मंडळीला ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात आली। आणि त्या काळामध्ये अगदी थोडे लोक ख्रिस्ती म्हणून त्यांच्यासाठी काम करू लागले, परंतु कालांतराने मंडळी वाढत राहिली आणि मग त्यावेळेस आतमपुरा या ठिकाणी जे गॉर्डन मेमोरियल हॉल जे आहे मंदिर, ते मंदिर बांधण्यात आले आणि त्या मंदिरामध्ये उपासना होत राहिली आणि मग ती मंडळी वाढत राहिली, लोकसंख्या जास्त होत राहिली, ख्रिस्ताचा स्वीकार अनेकांनी केला आणि मग ती मंडळी वाढल्यामुळं ते चर्च पुरे नसं झालं। म्हणून जे मिशनरी आले होते त्यांनी या ठिकाणी हे जे ह्यूम मेमोरियल चर्च आहे हे बांधायला त्यांनी प्रस्ताव मांडला आणि 1902 सालामध्ये ह्या मंदिराचं बांधकाम चालू झालं आणि 1906 मध्ये हे बांधकाम पूर्ण झालं। 24 ऑक्टोबर 1906 मध्ये हे मंदिर समर्पण करण्यात आले ह्या मंदिराचं आणि त्यानंतर या ठिकाणी ही भक्ती होऊ लागली। या मंदिरामध्ये अनेक जे कविवर्य नारायण वामन टिळकांसारखे, ख्रिस्ती यांच्यासारखे रेव्हरंड इथं काम करून गेले आणि ख्रिस्ताची सुवार्ता त्यांनी देखील गाजवली आणि देवदयेने ह्या मंडळीचा विस्तार झाला। हे मंदिर बांधत असताना अमेरिकेवरून सर्व हे जे सामान आहे, बेंचेस आहेत, त्याचे जे पायटे आहेत आणि विशेष म्हणजे जी घंटा, ज्या घंटेचं सर्वांना आकर्षण आहे अशी ही घंटा बोस्टन या ठिकाणाहून त्यांनी आणलेली होती। हे पंचधातूची घंटा बनवण्यात आलेली आहे
भक्तीचा नाद अतिशय मोठा आहे. त्या काळामध्ये या मंदिराच्या शेजारी जे बांधकाम होतं ते मातीचे घरे असल्यामुळं त्या ठिकाणी ती वाजवल्यानंतर थोडेसे कंपाऊंड व्हायचे, थोडेसे हादरे बसायचे. त्यावेळेस त्या लोकांनी मिशनरी लोकांना थोडीशी विनंती केली आणि मग ती घंटा बंद करून जी गॉर्डन हॉल मेमोरियल चर्च आहे त्या ठिकाणी जी बेल लावण्यात आलेली आहे ती बेल दर रविवारी वाजत असते. आणि मग अशा रीतीने ह्या मंदिरामध्ये अनेक वर्षापासून परमेश्वराची भक्ती करण्यात येत आहे. नाताळ सण, नवीन वर्ष, गुड फ्रायडे, ईस्टर या सणासारख्या वेळेस अतिशय मोठा क्राऊड या ठिकाणी जमा होतो. बाहेर गावावरून खूप लोक आमचे जे नगरमधून गेलेले आहेत असे सर्व लोक येतात आणि सणाच्या दिवशी आम्ही जे बाहेरगावचे जे वक्ते आहेत त्यांना बोलून प्रभूचा संदेश आम्ही त्यांना देत असतो. ख्रिसमसचा महत्वाचा अर्थ असा आहे की जे गोरगरीब आहेत, की ज्यांना आपण जे काही देऊ ते परतफेड करणार नाहीत, अशा लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे असं प्रभूचं वचन आम्हाला सांगतंय. आणि त्या पद्धतीने आम्ही अनेक गरजूंना, अनेक गरिबांना हे दान देत असतो. आणि म्हणून ह्या सणाला देण्याचा सण देखील म्हणतात, आनंदाचा सण म्हणतात, आशेचा सण म्हणतात आणि विश्वासाचा सण म्हणतात. कारण येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी या भूतलावर आला आणि त्याने जन्म घेतला आणि त्यानंतर त्याने आमच्या पापासाठी आपला प्राण दिलेला आहे. परमेश्वराने हे दान दिलं ख्रिस्ताच्या रूपामध्ये आणि ख्रिस्ताने आपल्या आत्म्याचं दान आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आम्ही ख्रिसमस हा दान देण्याचा सण म्हणतो.